पुढाकार 24 तास समाचारच्या वतीने सत्कार समारोह पार पडले। शिवटेकडीच्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन भारतजी पगारे पुढाकार 24 तास समाचारचे संपादक यांनी केले। नंतर भारतजी पगारे, सम्राट पगारे, मिलिटरी रिटायरमेंट, दिवाकर भोयर सामाजिक कार्यकर्ते, भुजंग ढोरे ज्येष्ठ पत्रकार, ऋषभ बावनकर उपसंपादक, विजय भुते लोकमत तालुका प्रतिनिधी, डॉक्टर प्रमोद भड यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले। नंतर नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। त्यामध्ये सतीश साकोरे आणि ऋषभ बावनकर यांची उपसंपादकपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच कार्यक्रमाला दशरथ आकरे, जगदीश फुलबाधे, विनोद रेवतकर, कमलाकर बड, सतीश साकोरे, प्रशांत सावरकर, आकाश वाढरे, गौतम सावरकर, पुनादास गजबी आणि निर्मला मरकाम उपस्थित होते। सर्वांनी या कार्यक्रमाकरिता सहकार्य केलं। सिटी इंडिया न्यूजसाठी सतीश साकोरे, पारशिवनी तालुका प्रतिनिधी आणि प्रशांत सावरकर, पारशिवनी शहर प्रतिनिधी। सतीश साकोरे, संपर्क क्रमांक 80 94 29 41। पुढाकार समाचारचे रिपोर्टर्स यांचे सुद्धा मी इथे सन्मान करतो। आणि आपण सर्वांनी मला इथे बोलावलं, एक विशेष मीटिंग ठेवली, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। कारण की त्या माध्यमातून मला खूप काही तुम्हाला सांगायचं आहे। कारण की प्रथम मी तुमच्याशी आता फेस टू फेस होतो, याच्या अगोदर पण भेटणं झालं होतं, पण तेवढं काही मी प्रॉपर माहिती देऊ शकत नव्हतो। पण ही जी माहिती तुम्हाला मी देणार ती खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं। बघा काय होते, पत्रकारिता म्हणजे आपण जे करतो तर प्रत्येक व्यक्तीचे मोटिवेशन वेगळं असते, इंटेन्शन वेगळं असते। म्हणजे प्रत्येकांना काय वाटतं की मला पत्रकार करायची तर आहे, पण त्याचं काही कारण पण वेगळं असतं। सगळ्याचं कारण एकसारखं नाही राहत। कोणाला काहीतरी लिहायची जिद्द असते, कोणाला काहीतरी उघडकीस आणण्याची जिद्द असते, कोणाला समोरच्या व्यक्तीला कमी आखण्याची जिद्द असते, किंवा समोरच्या व्यक्तीला तू आहे का मग त्याच्यापेक्षा वर जाण्याची जिद्द असते। पत्रकारितेचे रिझन वेगळे वेगळे आहेत। तर हा प्रत्येक व्यक्तीचा एक सिंगल पार्ट आहे, त्यामुळे त्यात आपण कोणीच काही नाही करू शकत, मी सुद्धा काही करू शकत नाही। कारण की पत्रकारितेमध्ये मी कसं आलो त्याचे पण कारण वेगळं आहे। त्यामुळे काय होते, ते सगळ्यांचे पार्ट वेगळं, तो खूप मोठा विषय आहे। तर असो, पण ते चांगली गोष्ट आहे का पत्रकारितेमध्ये या। कारण की पत्रकारिता म्हटलं ना तर हा आपला भारत देशाचा चौथा स्तंभ आहे। आणि तो स्तंभ अशी वस्तू आहे की जर समजा एक चेअर आहे, चेअरचा जर समजा एक पाय तुटला त्याची अवस्था काय होणार आहे, तर ते आपण जरी बाकीच्यांना वाटते की पत्रकारिता म्हणजे अशी गोष्ट आहे, तर तशी नाही। आपण ज्या चेअरवर बसलो आहोत त्यातला जो तुटलेला जो पाय आहे तो आपण जोडून ठेवलेला आहे। कंडिशन तशीच आहे। आपल्याला कुठल्या प्रकारचे पेन्शन मिळत नाही, कुठल्या प्रकारचं पेमेंट मिळत नाही, कुठल्या प्रकारचं मानधन मिळत नाही। आपण काय करतो, आपण स्वबळावर ह्या सगळ्या गोष्टी करतो। म्हणजे एक प्रकारचे आपण काय सैनिक आहोत। याची जाणीव त्यांनाच आहे जे व्यक्ती त्या फील्डमध्ये आहे। नॉर्मल व्यक्तीला जाणीव नाही राहत। तुम्ही कुठल्या मोठ्या पदावर जा, तो व्यक्ती पत्रकारांचा सन्मान करतो। तुम्ही कुठल्याही शासनमध्ये जा, प्रशासनमध्ये जा, सन्मान करतो। त्याच्या मागचं कारण त्यांना माहिती आहे की हे व्यक्ती कोण आहे। हे व्यक्ती कुठली बातमी कुठे पण घेऊन जाऊ शकतात, खालच्या व्यक्तीला वर घेऊन जाऊ शकतात आणि वरच्या व्यक्तीला ते ग्राउंड लेवल पण आणू शकतात। इतकं पॉवर आहे कलममध्ये। रायटिंग स्किल प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, फक्त फरक एवढाच पडतो की तो आपल्या माइंडच्या हिशोबाने स्किल पुढची डेव्हलप वेगळी वेगळी राहते, पण स्किल सगळ्यांमध्ये असते। पत्रकारिता म्हटलं तर हेच आहे, रिस्की पण आहे। आपण ज्या गोष्टी लिहितो याचा अर्थ हे नाही की ते गोष्टीला रिएक्शन येणार नाही, त्याची रिएक्शन पण येते। आणि प्रत्येक व्यक्ती लिखाण करणारा त्याच्या फेवरमध्ये राहणाराच याची पण गॅरंटी नाही आहे। काय होते, जर समजा मी कुठल्या व्यक्तीविषयी लिहितो याचा अर्थ आपण अगेन्स्टच लिहितो, पत्रकार म्हटलं तर अगेन्स्टच झालं।
जर समजा मला त्या गोष्ट पटली नाही तर ते अगेन्स्टच आपण लिहितो, मग ते शासनाच्या अगेन्स्ट असो, प्रशासनाच्या असो किंवा पर्टिक्युलर व्यक्तीच्या अगेन्स्ट असो, ह्या गोष्टी आपण करतो. आणि आपण जे स्ट्रॉंगली जेव्हा लिहितो तर त्याचं रिएक्शन तुम्हाला मिळते आणि ती कंडिशन फेस करण्याची कॅपॅसिटी तुमच्यात पाहिजे, तेव्हाच आपण पत्रकार बनतो. रूल माहिती पाहिजे, रेग्युलेशन माहिती पाहिजे. जर समजा आपण पत्रकारिता करतो तर त्याच्याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती कलेक्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यांनी जे सांगितलं ना, बुद्धे साहेबांनी बिलकुल परफेक्ट सांगितलं. कसं होते, त्या काळातली पत्रकारिता बिलकुल हाय लेवलची होती, कारण की तिथे संसाधन अवेलेबल नव्हतं. आपल्याकडे संसाधन असं अवेलेबल आहे, जर समजा कुठलं खोटं जरी बोलत आहे ना, 10 मिनिटात त्याचं माहिती पडतं खोटाही खरं आहे. डिजिटल रेकॉर्डिंग एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की गव्हर्नमेंटने पण अप्रूव्ह दिलं आहे की डिजिटल रेकॉर्डिंग म्हणजे काय होते, त्याच्यामुळे पण समोरच्या व्यक्तीला जेल किंवा शिक्षा होऊ शकते. म्हणजे एवढं ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण पत्रकारिता करून राहिलो. आपण पण जे काय करून राहिलो ते पण फक्त रेकॉर्डिंग होऊन राहिलं. आपण चुकीच्या गोष्टी बोलू शकत नाही, चुकीच्या गोष्टी करू शकत नाही, चुकीचे मार्गदर्शन सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे एवढं रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळे तुम्ही जे पण पत्रकारिता करता, जी पण न्यूज तुम्ही कलेक्ट करता, ते न्यूज तुम्ही वाचा, प्रॉपर शब्द वाचा, शब्दाची मांडणी करा. एक एक शब्दाला खूप मोठं प्रभाव पडतो. कसं होतं, नॉर्मली आपण लिखाण तर करून घेतो, पण ते लिखाण